धनंजय मुंडे यांचा अधिवेशनापूर्वी मंत्रिपदाचा राजीनामा घेतला जाईल अशी शक्यता आहे। सरकारची ढासळती प्रतिमा सावरण्यासाठी हा निर्णय होऊ शकतो। वाल्मी कराडशी संबंध आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे मुंडे अडचणीत सापडलेत। अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मुंडेंच्या राजीनाम्यावरून गदारोळ होण्याची शक्यता आहे। 3 मार्च पासून अधिवेशन सुरू होणार आहे आणि त्यापूर्वी मुंडेंचा राजीनामा घेतला जाण्याची शक्यता आहे। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। निखिल, मुंडेंचा राजीनामा घेण्यासंदर्भात त्यांच्या पक्षाकडून कुठले संकेत दिले जात आहेत का, किंवा मुंडे तसा निर्णय घेतील याबाबत कुठले संकेत मिळत आहेत का? नक्की रिद्धी, आपण जर पाहिलं तर या संपूर्णपणे प्रकरणात धनंजय मुंडे यांच्यावरती चौफेर टीका आहे ती केली जाते, चौफेर आरोप आहेत ते केले जात आहेत। गेल्या काही दिवसांमध्ये धनंजय मुंडे यांनी केलेले अनेक घोटाळे आहेत त्याचा दावा देखील केला जातोय आणि याच घोटाळ्यांचे अनेक पुरावे आहेत ते देखील विरोधकांकडून दिले जातात। त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी हा जो राजीनामा आहे तो घेण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे। कारण आपण पाहिलं तर महायुती सरकारमध्ये जी महायुती सरकारचं डॅमेज आहे तो कुठेतरी होत चाललेला आहे आणि राज्य सरकारला हा डॅमेज परवडण्यायोग्य नाही असं देखील अनेक मंत्र्यांनी असेल किंवा मग नेत्यांनी असेल त्या देखील प्रतिक्रिया दिलेल्या आहेत। त्यामध्ये घटक पक्षाकडून देखील काही ठिकाणी ज्या अशा प्रकारचे जे वक्तव्य आहेत ते होताना पाहायला मिळतात। त्यामुळेच अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जाण्याची शक्यता आहे ती वर्तवली जाते। यामध्ये जर आपण पाहिलं तर त्यांच्याच पक्षाचे धनंजय मुंडे राष्ट्रवादी पक्षात आहेत आणि त्यांच्याच पक्षाचे उपमुख्यमंत्री आहेत ते म्हणजे अजित पवार यांनी देखील याआधी वक्तव्य केलेलं होतं की जर राजीनामा द्यायचा असेल तर तो सर्वस्वी धनंजय मुंडे यांची जी निर्णय असेल तो असेल। त्यामुळे आता हा निर्णय घेता धनंजय मुंडे राजीनामा देतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु वारंवार ज्या टीका आहेत त्या केल्या जातात, वारंवार संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील अनेक पुरावे आहेत ते धनंजय मुंडेंशी जोडले जातात। त्यामुळे हे सर्व प्रकरण पाहता धनंजय मुंडेंच्या कुठेतरी चौफेर बाजून जी टीका होताना पाहायला मिळत असताना राजीनाम्याची मागणी जी आहे ती लागून धरलेली आहे। रिद्धी जी, धन्यवाद निखिल दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।